जालना विधानसभेची धामधूम सुरू झाली असून मात्र जालना विधानसभेमध्ये देखील तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। महायुतीकडून माजी मंत्री अर्जुन खोतकर तर महाविकास आघाडीकडून आमदार कैलास गोरंट्याल तर वंचित बहुजनाकडून डेव्हिड कुमारे अशी तिरंगी लढत देखील पाहायला मिळत आहे। मात्र यापूर्वी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी काही वरिष्ठांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। मात्र भाजपचे माजी महानगर अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी हा फॉर्म कायम ठेवला आहे। मात्र लढणार आणि जिंकणार हा निर्धार देखील अशोक पांगारकर यांनी घेतला आहे। तर वंचित बहुजन आघाडी यांचा देखील उमेदवारी अर्ज आहे। मात्र काल 2-3 दिवसापासून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हात इशारे पे काफी है असा फोटो देखील पाहायला मिळत आहे। मात्र 2 दिवसापूर्वी भाजपाकडून रावसाहेब दिवाळी सेमिनार देखील आयोजित करण्यात आलं होतं। या दिवाळी सेमिनार हात दाखवा आणि गाडी थांबवा। उशीर झाला, तुम्हाला माहितीये की दादांचं काम आहे हात दाखवा आणि गाडी थांबवा। हात दाखवत देखील भाजपाकडून हात दाखवत असा फोटो देखील व्हायरल होत आहे। मात्र भाजपाचं मतदान कोणत्या बाजूने पडतं, काँग्रेसच्या बाजूने की शिवसेनेच्या बाजूने, हे देखील पाहायला मिळत आहे। मग जालना जनता काय म्हणते, जालन्याचा आमदार कोण पाहिजे आपल्याच बाबाची काय वाटतं? मला जालन्यात काय वाटतं? अर्जुन भाऊ खोतकर काय जालन्यात विकास झाला की नाही झाला काय वाटतं मला? भाऊ तर बरे मला मामा बाबा काय वाटतं मला जालना विधानसभेत कोण आमदार असावा? कैलास गोरंट्याल इकडे कैलास गोरंट्याल काय वाटतं मला जालना विधानसभेत कोण आमदार हवा? आम्हाला आमदार एकदम नवीन पाहिजे, नवीन आमदार पाहिजे, दोन्हीपेक्षा नवीन आमदार पाहिजे जालन्याच्या विकासासाठी नवीन आमदार पाहिजे। मला सांग मामा काय वाटतं मला जालना विधानसभेत कोण आमदार असावा? आपको कौन आमदार चाहिए जानने में? एमएलए कौन चाहिए? बीजेपी नहीं है, महायुति और महाविकास आघाड़ी। महायुति होना के महाविकास आघाड़ी? आघाड़ी महायुति का महाविकास आघाड़ी। महायुति म्हणजे शिवसेना चाहिए। काय बोलू शकतात की अजून देखील आपल्या सोबत काही जनता आहे, मला सांगा कोण पाहिजे आहे, कोण आमदार कोण पाहिजे जालना? नवीन आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आमदार का नहीं जालने में कौन होना? जालने में कौन होना? ठाकरे ठाकरे नहीं है, कांग्रेस और शिवसेना धनुष्यबाण। जालना विधानसभेत काही जनता म्हणते की आमदार गोरंट्याल तर काही म्हणते की अर्जुनराव खोतकर। मात्र जालना विधानसभेत आता कोण मारणार बाजी, मात्र आता भाजपचं मतदान कोणत्या बाजूने जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जालन्याहून राहुल मोहिते, दिव्यांग वार्तांसाठी जालना।